नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विज्ञान इयत्ता 8वी पाठ 4 धारा विद्युत आणि चुंबकत्व यामधील दुसरा सेशन आहे. तर ह्या सेशनमध्ये आपण विद्युत घट म्हणजे काय किंवा त्यांची रचना कशी असते, वेगवेगळ्या प्रकारचे कोणते कोणते विद्युत घट बाजारात उपलब्ध आहेत आणि ते कसे वापरले जातात याविषयी पाहणार आहोत. चला तर पाहूया विद्युत घट म्हणजे काय. बघा, विद्युत घट ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक सेल. आता हा इलेक्ट्रिक सेल आपल्याला फॅमिलियर आहे, आपण तो बघितलेला आहे बऱ्याच वेळा. म्हणजे जसं ट्रान्झिस्टर मध्ये असतो किंवा आपल्या घरातली जी घड्याळं असतात, भिंतीवरील घड्याळं, त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे सेल वापरले जातात. यांच्यामध्ये सुद्धा विविध प्रकार आहेत. ते विविध प्रकारावरून त्यांचे कोणते टाइप्स आहेत ते आपण बघूया. एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्त्रोताची गरज असते. बघा, फॉर एक्झाम्पल मी जनरल एक्झाम्पल देतो. घड्याळ, भिंतीवरील घड्याळ हे सर्वांच्या घरामध्ये असतंच. तर त्याच्यामध्ये आपण बघतो ते घड्याळ चालण्यासाठी सतत विद्युत प्रवाहाची गरज असते. तर अशा वेळेला त्याच्यामध्ये एक उपकरण कोणतं तरी पाहिजे की ज्याच्यामधून सतत विद्युत धारा तयार होऊ शकते. आता ते विद्युत धारा तयार करण्याचं एक सर्वसाधारण साधन म्हणजेच विद्युत घट म्हणजेच इलेक्ट्रिकल सेल. दोन टोकांमधील विभवांतर कायम राखणे ही विद्युत घटांचे मुख्य कार्य. जसं आपण बघतो, दोन टोकांतील विभवांतर म्हणजे काय, तर आपण एक सेल जर बघितला तर त्याच्यावर लिहिलेलं असतं की 1.5 व्होल्ट. तर दोन चार्ज जे आहेत धन आणि ऋण, तर यांच्यामध्ये जे अंतर आहे, कारण आपल्याला माहितच आहे की पाणी उंचावरून खाली पडतं, म्हणजे हाय लेवल पासून लो लेवल पर्यंत येतं. त्याप्रमाणे विद्युत चार्ज सुद्धा म्हणजेच प्रभार सुद्धा जास्त विद्युत प्रभाराकडून कमी विद्युत प्रभाराकडे येतात आणि मग बाहेरच्या सर्किटमधून ते उपकरणामध्ये जातात आणि उपकरण सतत चालू राहतं. उदाहरणार्थ घड्याळ किंवा ट्रान्झिस्टर. आता पुढे बघूया आपण ड्राय सेल म्हणजे कोरडा विद्युत घट म्हणजे काय. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोरडा विद्युत घट उदाहरणार्थ आपल्या रेडिओ संचामध्ये किंवा भिंतीवरील घड्याळामध्ये, विजेरीमध्ये म्हणजे बॅटरीमध्ये हे 3-4 आकारांत उपलब्ध असतात. आता आपण हे आपल्या सततच्या नेहमीच्या वापरायच्या रेडिओ संचामध्ये किंवा विजेरीमध्ये वापरतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर स्क्रीनवर एक सेल दिसतोय. त्याच्या अंतरंगातील स्ट्रक्चर म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर सुद्धा दिसतंय. आता ह्या ड्रायसेल मध्ये कोरड्या विद्युत घटामध्ये NH4Cl, अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईड ZnCl2 यांची पेस्ट असते, ओलसर पेस्ट. त्यानंतर याला बाहेरून चमकणारं, जर आपण सेल फोडून बघितला तर बाहेर चमकणारं एक आवरण दिसतं. हे चमकणारं आवरण म्हणजे जस्ताचं असतं आणि तो ऋण इलेक्ट्रोड असतो म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रोड असतो. त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर एक ग्रॅफाइटची कांडी आपल्याला दिसते, एक रॉड दिसतो. त्या रॉडवर MnO2 म्हणजे मॅंगनीज डायऑक्साईडची पेस्ट असते. तर आणि हा जो ग्रॅफाइटचा रॉड आहे तो म्हणजे धनप्रभारित म्हणजेच धन इलेक्ट्रोड, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून कार्य करत असतो. आता याच्यामध्ये ह्या ओलसर पेस्ट ठेवल्यामुळे याची रिएक्शन खूप स्लो होते आणि ह्याच्यातून जास्त प्रमाणात विद्युतधारा तयार करता येत नाहीत. म्हणून हे जनरली आपण विजेरी किंवा भिंतीवरील घड्याळामध्ये वापरतो. तर अशा प्रकारे हे कोरडा विद्युत घटाचं स्ट्रक्चर असतं म्हणजे ड्राय इलेक्ट्रिक सेलचं स्ट्रक्चर इथे आपण बघितलेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्युत घटाचे प्रकार म्हणजे लेड अम्ल विद्युत घट म्हणजेच ह्याच्यामध्ये अम्ल आहे म्हणजेच ऍसिड आहे आणि जनरली हे रिचार्जेबल असतात. याला परत आपण रिचार्ज करू शकतो. मोटारी, ट्रक, मोटरसायकल याच्यामध्ये वापरले जातात. आता तुम्हाला स्क्रीनवर स्ट्रक्चर दिसतंय बघा. H2SO4 चं इलेक्ट्रोलाइट त्याने वापरलेलं आहे, विद्युत अपघटनी द्रावण. आणि त्याच्यानंतर एक रॉड PbO2 चा आणि दुसरा रॉड Pbचा. PbO2 म्हणजे लीड ऑक्साईड आणि लीड यांचे 2 इलेक्ट्रोड त्यांनी वापरलेले आहेत. आणि अशा प्रकारच्या विद्युत घटामधून 2 व्होल्ट साधारण इतकी विद्युतधारा आपण तयार करू शकतो. आणि हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मोटारी किंवा ट्रक किंवा मोटरसायकल याच्यामध्ये ज्या बॅटरीज असतात त्या लीड ऍसिड बॅटरीज असतात, हे लक्षात ठेवा. बघा, विद्युत घटाच्या प्रकारामध्ये तिसरा प्रकार येतो निकेल कॅडमियम घट.
हा एक छोटा सेल आहे. आता बरीचशी उपकरणं आपल्याला ट्रॅव्हलिंग करत असताना आपल्यासोबत घेऊन जावी लागतात. मग अशा वेळेला ह्या सेल्सचा वापर केला जातो. याला नील कॅडमियम बॅटरी असं म्हटलं जातं. म्हणजेच बघा, सध्या वेगवेगळी उपकरणे उपलब्ध आहेत जी इकडून तिकडे न्यावी लागतात. म्हणजे हा इझिली आपण कॅरी करू शकतो आणि हे पुन्हा प्रभारित करता येतात. हे रिचार्जेबल असतात आणि ह्याच्यातून साधारण 1.2 व्होल्ट इतकी विद्युतधारा तयार होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या दुसऱ्या सेशनमध्ये काय शिकलो? दुसऱ्या सेशनमध्ये आपण बघितलं की विद्युतधारा तयार करण्यासाठी काही साधनं लागतात, ज्याच्यामधून कंटिन्युअस स्रोत तयार होत असतो आणि त्या स्रोतांपासून तयार झालेली साधनं जी असतात त्याला आपण सेल असं म्हणतो. त्याच्यामध्ये आपण कोरडा विद्युत गट बघितला, त्याच्यानंतर लीड ऍसिडेट बॅटरी बघितली, त्याच्यानंतर निकेल कॅडमियमची बॅटरी आपण बघितली आणि ह्याच्यातून प्रत्येक बॅटरीमधून आपल्याला वेगळ्या प्रकारची विद्युत धारा मिळत असते, वेगळ्या प्रकारचा विभव मिळत असते. विभव म्हणजे आता बघितलं तर पहिल्या कोरड्या सेलमधून 1.5 व्होल्ट, दुसऱ्या सेलमध्ये 2 व्होल्ट, म्हणजे लीड ऍसिडेट मधून 2 व्होल्ट, ती मोटरसायकल किंवा ट्रक मध्ये वापरली जाते. त्याच्यानंतर आपण बघितलं निकेल कॅडमियम बॅटरी, ज्याच्या मार्फत आपण 1.2 व्होल्ट इतकी विद्युत धारा तयार करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा, एएस विद्यालय हे एक असं विद्यालय आहे की जिथे आपण घर बसल्या ऑनलाईन कोचिंग घेऊ शकता. इयत्ता 6वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन करणारं हे एक ॲप आहे, हे एक विद्यापीठ आहे, इथून हे एक स्कूल आहे. इथून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. आपल्या प्रश्नांची उत्तरं इथे दिली जातात. उत्कृष्ट व कुशल असे शिक्षक या ॲपसाठी काम करत आहेत. आपल्याला टेस्टचा सुद्धा अनुभव याच्यावरून घेता येईल आणि वेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आणि वेगळ्या प्रकारचे तुमचे प्रॉब्लेम्स, क्वेरीज आम्ही सॉल्व्ह करून देतो. तर आजच रजिस्टर करा एएस विद्यालय. धन्यवाद.